नमस्कार. आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली. जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानाचा जोरदार निषेध. ठाण्यात आल्यास इंगा दाखवणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. चोर गोपीचंदचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, मंगळसूत्र चोराला जेरबंद करा, पडळकर मुर्दाबाद, तोंडाने विष्ठा ओकतो कोण, पडळकर शिवाय आहेच दुसरा कोण, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. तसेच त्यांच्या प्रतिमाही जाळल्या. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी सुहास देसाई म्हणाले की तोंडाने विष्ठा ओकणारा माणूस म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख निर्माण झाली आहे. पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करत आहे. अधिवेशनादरम्यान त्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. पडळकर हा विकृत माणूस आहे आणि अशी विकृती महाराष्ट्र कधी खपून घेत नाही. या पडळकर नावाचा साप आता ठेचण्याची वेळ आली आहे. आम्ही पडळकर याला खुले आव्हान देतो की त्याने ठाण्यात येऊन दाखवावे. त्याला पळता भुईच थोडी करू. हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. आज आम्ही त्याची फक्त प्रतिमा जाळली आहे. पुढे काय करू हे त्याने समजून जावे, असा इशारा दिला. महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांनी पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख करून म्हटले की भाजपच्या बड्या नेत्यांनी हा कुत्रा सोडला आहे का? या आधीही पडळकर यांनी अनेकांवर टीका केल्या आहेत, मात्र आता त्याने पुरती पातळी घालवली आहे. पडळकर ठाण्यात आल्यावर आम्ही त्यास चपलेने ठोकू. तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी पडळकर यांनी सुप्रियाताई सुळे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अशीच टीका केली होती. मात्र स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. भाजप नेत्यांनी पडळकर यांना याच कामांसाठी सोडले आहे का, असा सवाल केलाय. या आंदोलनात मकसूद खान, संतोष नागले, पूजाताई शिंदे, विचारे, राजन ज साठम, राजेश कदम, विक्रांत घाग, गजानन चौधरी, दिलीप नाईक, राजू शिंदे, कुलविंदर सिंग सोखी, राजू चापले, जगत सिंग, एकनाथ जाधव, सुनीता मोकाशी, प्रभाकर सावंत, समीर नेटके, शशिकला पुजारी, सुमित साधवाणी, सुनील सोनार, कुणाल भोईर, समाधान माने, फुलबानू पटेल, ज्योती निंबर्गी, रेश्मा भानुशाली, पंकज सिंग, प्रवीण सिंह, विजय पवार, दिगंबर गरुड, कुणाल वाघ, जितेंद्र काकडे, संदीप गोडकुपे, ज्ञानेश्वर राजपंखे, दिलीप उपाडे, शिवा कालू सिंग, रमेश खरात, निलेश जाधव, गणेश मोरे, संदीप ढकलिया, किरण पवार, राहुल भालेराव, शंकर पमनानी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुसंस्कृत भाषेत सांगतो, पडळकर अरे नालायका, घोड्या, गाढवा, तू ठाण्यामध्ये तुझी अवकात अशी काय आहे ना ती आम्ही दाखवतो. एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओकली आहे की जी लायकी नाही द्यायची. कोण जयंत पाटील, कोण पडळकर. पडळकरला काढू नये. पडळकर आमदार आहेत पण त्याला फॅमिली आहे, कुटुंब आहे. काय कुटुंब असेल माणूस आहे. नालायक, बेफिकर, ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे. पण माझं एक म्हणणं आहे, BJPच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे. असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका. तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा, ते जास्त चांगलं होईल. नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगडं मारायची, रस्त्यावर उतरून दगडं मारायची वेळ आलेली आहे, ती आणू नका. ती मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना तुमच्या सांभाळा. ते त्यावेळेला आम्ही ठरवू. आम्ही निषेध करणारे लोक नाहीत. मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू. आम्ही त्याला कानपडीत पण मारणार नाही, कारण आमचे हात खराब होतील. आमची लायकी नाही ती. पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरवू.
काल त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत. ते नेमके कोणाचे, त्यांचे आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे. त्यांचे आई वडील कोण होते हे त्यांना माहीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य केलेलं आहे. मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली. आम्ही त्याचा जाहीर निषेध केला, त्याला चपलेने पण मारलं. आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे. BJP-वाले झोपलेले आहेत काय? जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली, काढा ना. इतर ज्यांची आहेत, जे वाईट आहेत, जे बेकार धंदे करतायत, ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत, त्यांची कुंडली काढा. अशा जयंत पाटलांसारख्या सोज्वळ सज्जन मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर हा पडळकर बोलत असेल तर BJP-वाले काय करतात? त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून? त्याच्यावरती टीका करायला, विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या. BJP-वाल्यांना पण आमचं सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे, त्याला एकदा समज द्या. परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या. फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा, आम्ही तुमची काय परिस्थिती करतो ती बघा. त्याला ठाण्यामध्ये आणा, नाही आहे तर आम्ही येतो त्यांच्याकडे, तिथे घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो. त्यांच्याबरोबर जे ते अन्याय करते, आव्हाड साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी, त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी. ते जे चुकीचं बोलला त्यांनी, त्याचा आम्ही निषेध करू. पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे. म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. आव्हाड साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन, सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून, आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत. पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काही वाटत नाहीये. पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती, पण ते तर दूर. पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी, मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाण साहेब, कोणीही त्यांचा नेता म्हणून, त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाही आहे. ह्याच्याच वरनं आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्या मागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यांना. गणेश उत्सवानंतर सर्व भक्तजनांना आता वेध लागले ते नवरात्री उत्सवाचे. अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सवासाठी ठाणा बाजारपेठ सज्ज झाली असून भक्तजनांनी तयारीच्या लगबगीत तुडुंब गर्दी केली आहे. ठाणे बाजारपेठेत देवीच्या स्वागतासाठी विविध कृत्रिम फुलांच्या माळी, रंगीन साड्या, पूजेचे साहित्य, फॅब्रिक व रेडीमेड देवी, फोल्डिंग देवी, पारंपरिक दागिने, कन्यापूजन साहित्य, देवीचे मुखवटे, कवड्यांच्या माळी आदी वस्तूंनी ठाणेकर भक्तांचे मन मंत्रमुग्ध केलं आहे. दरम्यान या सर्व वस्तूंमध्ये नऊरंगी घाटासाठीची साडी रुपये 100 ते 500, देवीची साडी मुखवटे रुपये 100 ते 2000 पर्यंत असून यामध्ये फायबर, फॅब्रिक, मेटल आणि POP यापासून बनवलेले सुंदर आणि देखणे मुखवटे नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच हिरेजडित मुखवटे देखील या ठिकाणी उपलब्ध झाले असून या मुखवट्यांमध्ये महालक्ष्मी, दुर्गा माता, कालिका माता, तुळजाभवानी, वैष्णवदेवी आदी अशा विविध देवींच्या मुखवट्यांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक देवीच्या भूषणांनी नागरिकांचे मन मंत्रमुग्ध केले असून या दागिन्यांमध्ये ठुशी रुपये 60 ते 500, कोल्हापुरी साज रुपये 60 ते रुपये 500, तन्मणी रुपये 100 पासून अंबाबाई चंद्रकोर मंगळसूत्र रुपये 100, पुतळे हार रुपये 260, लक्ष्मी हार रुपये 90, राणी हार रुपये 150, पोहे हार रुपये 150, कैरी हार रुपये 260, कंबरपट्टा
रुपये 100, नथ रुपये 30, बाजूबंद रुपये 60, नथनीची बिंदी रुपये 60, कवड्यांची माळ रुपये 108 ते रुपये 330, कानातले रुपये 30 आदी असे विविध आकर्षक दागिने देखील नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. ठाण्यातील बाजारात देवीच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यात घरगुती घटस्थापनेसाठी कमल आसन रुपये 400, फायबर हिरेजडित मुखवटे, कापडी POP व फायबरमध्ये रेडीमेड देवी मार्गशीर्ष व्रतासाठी लक्ष्मी 10 ते 18 इंच रुपये 1200 ते रुपये 2200, सुहासिनींसाठी वाण सेट आदी अशा विविध रंगीबिरंगी व आकर्षक वस्तूंनी भाविकांचे मन वेढले आहे. तसेच देवीच्या सजावटीसाठी विविध वारकरी सेट, गोंधळी सेट, महालक्ष्मी मुखवटा, बालाजी मुखवटा आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्याने भक्तांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू केली असल्याचे शृंगार वस्तू भंडारचे विक्रेते स्वप्नील यांनी सांगितले. नमस्कार, माझं नाव स्वप्नील तंटक. माझ्या दुकानाचं नाव आहे शृंगार वस्तू भंडार. माझ्याकडे नवरात्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुळजाभवानीचा मुखवटा आहे, महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक, फायबर असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे. देवीसाठी साडी अवेलेबल आहेत. सर्व प्रकारची ज्वेलरी इथे माझ्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये नथ, मंगळसूत्र, लक्ष्मीहार, कोल्हापुरी साज असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. मुखवट्यांमध्ये महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे, तुळजाभवानी देवीचा आहे, एकविरा आईचा आहे, तसेच स्किन कलरमध्ये देखील आपल्याकडे मुखवटे उपलब्ध आहेत. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे. तसेच घटाला जी साडी लागते त्याच्यामध्ये आपल्याकडे विविध प्रकार अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये नऊवारी साडी आहे, कोल्हापूरच्या देवीची आहे त्या पॅटर्नमध्ये साडी आहे. भरपूर प्रकारच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे. तसेच नवरात्राचे 9 कलर, सर्व कलरमध्ये आपल्याकडे साड्या अवेलेबल आहेत. साड्यांची प्राईस साधारण 150 रुपयापासून स्टार्ट होते. मुखवटे पण 150 ते 200 रुपयापासून स्टार्ट आहेत. फायबर आहे, POP पण आहे. 3 प्रकारमध्ये आपल्याकडे मुखवटे अवेलेबल आहेत. देवीच्या साच्यामध्ये आपल्याकडे असं स्ट्रक्चर आहे, याच्यावर तुम्ही नारळ ठेवून त्याच्यावर मुखवटा लावू शकता. हे नवरात्रीसुद्धा वापरू शकता किंवा मार्गशीर्षमध्ये वापरू शकता. त्याच्यामध्ये साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. 10 इंचीपासून चालू आहे. 10 इंची, 12 इंची, 15 इंची, 18 इंची, 1200 पासून स्टार्ट आहे. फोल्डिंगच्या देवी म्हणजे असे सुट्टे अवयव आहेत, ते त्याला अटॅच करून ते तुम्ही फोल्डिंग करून बसवू शकता. माझ्याकडे हात पाय असा सेट अवेलेबल आहे. ही साधारण 600 रुपयापासून चालू आहे सेट. कन्यापूजनचं साहित्यामध्ये पण माझ्याकडे हेअरबँड आहेत, माळी आहेत मुलींना वाटण्यासाठी, रबर आहे, ते फॅन्सी क्लिप आहेत. साधारण 10 रुपयापासून चालू आहे. घोडबंदरवर जड अवजड वाहनांचा राबता कायम. जबाबदार वाहतूक पोलिसांना तात्काळ निलंबित करा, आमदार संजय केळकर. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री 12 ते सकाळी 6 या काळात जड अवजड वाहने सोडण्याचे आदेश असताना गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत. या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते. सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र गायमुखजवळ काही कर्मचारी ही वाहने सोडत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. पुढील काळात कोस्टल रोड मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहे. तर दिल्ली मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसई पुढे ही वाहतूक वळून घोडबंदरकडे येणार नाही. मात्र यासाठी काही काळ लागेल. तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवे. खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. सेवा रस्ते मोकळे ठेवावेत. वाहतूक नियमन नीट होईल याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवावे, असे आवाहन श्री केळकर यांनी केले. खोपट येथील भाजप कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात विकासकाने केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या OC, महानगर गॅस, पाणी महापालिका, वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, SRA, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलनातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी ठाण्यातील स्वामीकृपा सोसायटीचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्याने येथील सभासदांनी आमदार केळकर यांचे आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंच, डस्टबिन सोसायटीला दिल्याचे रहिवाशांनी सांगितले. ठामपामध्ये कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वीपासून सेवेत कामाला असलेल्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्याबाबत आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.
कोकणातील चिपळूण येथे पाटबंधारे विभागाने ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नसल्याने या लोकांनी आमदार केळकर यांची आज भेट घेतली. आमदार केळकर यांनी चिपळूण येथील प्रांत अधिकारी लिगाडे यांना त्वरित फोन करून याबाबत विचारणा करून त्यांना मोबदला देण्याच्या सूचना केल्या. यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपक्रमात ठाण्यातूनच नव्हे तर मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, मुरबाड, शहापूर आदी विविध भागातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येत आहेत. आमदार केळकर यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता कोकणातूनही त्यांच्याकडे तक्रारी येत आहेत. यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका व ठाणे महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे, राजेश गाडे, अमित सरैया, जितू मडवी, विशाल वाघ आदी उपस्थित होते. बंद कोणाचे झाले त्याच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही, पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत. मग महापालिकेतले कर्मचारी असतील, आरोग्य, सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार त्या ठिकाणी लोक घेऊन येत आहेत. असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आले, त्यांचा मोबदला अजून दिलेला नाही. त्यांचा 27 लाख रुपये मोबदला आहे. 4 लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत. तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं. ते सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल. असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचं आता चालू आहे. घोडबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे त्या विषयाची आता एक मीटिंग ते अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आणलं आहे. म्हणजे MMRचे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण आता त्याची मीटिंग जी आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे. एकंदरीत अनेक लोकांचे अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचं जनसंवाद हा लोकांना फ्रुटफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो. SRAच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत प्रश्न SRAचे तर एवढे प्रश्न आहेत. SRAचं मी विधिमंडळात सुद्धा मांडलं होतं की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे CEO स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला. अनेक SRAचे आता आजच 4 SRAचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले. एक प्रोजेक्ट त्यांना भाडीच मिळाली नाही. दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना 5 वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तिसरे SRAचे प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे. त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही. प्रचंड. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये SRAची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत. विकासक जे आहेत ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आणि सगळी गरीब माणसं आहेत. ही झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. त्याच्या अनेक योजना आहेत. त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे ट्रेलर, मोठे ट्रक्स वगैरे तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहे. जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरला येणार नाही. त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल. पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने म्हणजे खड्डे होता कामा नये. ट्रॅफिकच्या लोकांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं गरजेचं आहे.
तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक कोंडीला सामोरं जायला लागले ती त्यांना सुटेल. अवजड वाहनं 12 वाजेच्या पर्यंत सोडायची नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. पण तरी देखील त्या गायमुखच्या नाक्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोक जे आहेत ती सोडतात हे गैर आहे. जे निर्णय जे नोटिफिकेशन झाले त्याची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे आणि त्याला जर कोणी जबाबदार असतील आणि जर तरी देखील ट्रक सोडत असतील तर त्यांना ऑन दी स्पॉट निलंबित करण्याची आता वेळ आलेली आहे. तर लाखो घोडबंदरवासियांचा हा प्रश्न आहे. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.